नमस्कार मी गैधरे, आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल. पाहूया त्या बातमीचा विस्तार. शिवसेना उबटा खामगाव तालुक्याच्या वतीने शासनाच्या एसटी भाडेवाढ विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शासनाने नुकत्याच एसटी महामंडळाची केलेली भाडेवाढ यांच्या विरोधामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विधानसभा सम्राट विकुलजी जैन यांनी शिवसेना जिंदाबाद नारे देऊन आपले मत व्यक्त केले. तालुका प्रमुख म्हणून श्रीरामजी खिल्लार आगाराला 10 नवीन बसेस दिल्या होत्या, परंतु 7 बस चालू स्थिती या दुसऱ्या डेपोला देण्यात आल्या. विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी यांचे पळपळ होत आहे. जनतेची दिशाभूल थांबून निवडणूक दिलेली आश्वासन पूर्ण करावे असे यावेळी ते बोलले. सोबतच अक्षय हातेकर, दिनेश पतंगे, सुनीताई पतंगे, नंदताई दुबे, पल्लवी पाटील, अतुल खारोडे, अश्विन जाधव, मंगेश सागर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका व शहराच्या वतीने या ठिकाणी जे काही महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाची भाडेवाढ केली त्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही चक्काजाम आंदोलन शिवसेनेच्या वतीने करत आहोत. या शासनाने खरं तर निवडणुकीत जे काही आश्वासनं दिले ते सोडून आता नुकताच जनतेची भाडेवाढ करून शासन ही सामान्य जनतेची लूटमार करत आहे. आणि या ठिकाणी आम्ही सर्व खामगाव तालुका शिवसेनेच्या वतीने याचा विरोध, शासनाचा निषेध, शासनाचा विरोध म्हणून या ठिकाणी आम्ही जनतेच्या भल्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत. या शासनाने ताबडतोब ही भाडेवाढ रद्द करावी व सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. एकीकडे शासन सांगते की या समजा उदाहरणार्थ आम्ही खामगावमध्ये राहतो तर खामगाव तालुक्याला खामगाव डेपोला आम्ही 10 गाड्या पाठवल्या. आज खरं तर वस्तुस्थिती ही आहे की खामगावला 10 नवीन गाड्या पाठवल्या शासनाने, परंतु त्यातल्या ज्या काही 7 जुन्या होत्या त्या इतर डेपोला चालू स्थितीतल्या 7 दिल्या. म्हणजे आपली कशी जनतेची दिशाभूल या ठिकाणी केल्या जात आहे. त्यातल्या 3 मलकापूर डेपोला दिल्या, 3 शेगाव डेपोला दिल्या, 1 जळगाव डेपोला दिली. खरं तर 3च आपल्याला गाड्या मिळाल्या, कारण चालू स्थितीतल्या 7 गेल्या आणि नवीन आपल्याला 10 दिल्या. अशी ही शासनाची फसवणूक सामान्य जनतेने लक्षात घ्यावी व ताबडतोब ही भाडेवाढ जी केलेली आहे थांबवावी, हीच आमची या ठिकाणी शिवसेना खामगाव तालुका व शहराच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे.